रुपयात शिवभोजन थाळी वर्षानुवर्षे आता सुरू आहे. महागाई वाढते, ती आता परवडणारी आहे का तुम्हाला देण्यासाठी? महागाई खूप झालेली आहे. त्यांनी शिवभोजनसाठी अनुदान वाढवून द्यावे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा खूप मोठा नाव आहे गरिबांचे कैवारी म्हणून. त्यांनी शिवभोजनवर लक्ष द्यावं आणि जास्त शिवभोजन वाढवावे आणि शिवभोजनसाठी अनुदान वाढवून द्यावा. हे गरिबांसाठी आहे, कारण शिंदे साहेबांचं एक मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये की म्हणजे गरिबांचे मुख्यमंत्री, शेतकरी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या शिवभोजन वाढवावे व शिवभोजनवाल्यांना थोडंसं अनुदान वाढवून द्यावा. आणि यात महिला खूप काम करतात, रोजगार भेटतो आहे त्याच्याने. आणि गरिबांसाठी खूप चांगली योजना आहे की पुढे पुढे कायम चालू राहावं. कसं अनुदान असतं, कशामुळे थाळी असते, तुम्हाला किती सरकार 40 रुपये देते आणि म्हणजे जे असतात लोक कस्टमर ते 10 रुपये देतात. पण गॅस वगैरे सगळ्या गोष्टी महाग झाल्यात, कुरडा वगैरे सगळे. आणि जेव्हा योजना चालू आहे तेव्हा हेच रेट होतं आणि ते आज 5 वर्षे झाले. महागाई कुठे गेले, थोडी वाढवून द्यावी शिंदे साहेबांनी. आणि महिलांचा तर एका शिवभोजन 8 ते 10 महिला काम करतात, त्याच्याने त्यांचा पण घर चालतं. आणि सर्वांसाठी आणि गरिबासाठी पण चांगलं आहे. कामगार वर्ग आहे तिथे, मजदूर आहेत, गॅरेजवाले, हे ते सगळे गरीब आहेत, हाऊसकीपिंगवाले, वॉचमॅन्स, असे सगळे लोक जेवतात. आणि त्याच्यात सरकारचा पण नाव होतं आणि शिंदे साहेबांचं पण नाव होतं. मी मार्च महिन्यापासून काम करत आहे 2021पासून 22पासून 4/9 म्हणजे आत्तापर्यंत मला 20 महिने झाले मी काम करते. कामकाज माझं चांगल्या पद्धतीने आणि मला लोकांचा पण प्रतिसाद छान आहे. काही प्रॉब्लेम नाही. माझ्या 75 थाळी आहे, त्याच्यात अजून लोकांना अपेक्षा आहे का अजून आम्हाला अजून थाळी जेवणाच्या हव्या आहेत म्हणून याची पण अपेक्षा आहे. पण आता ते होईल, सरकार मान्य करतील तेव्हा तिथून पुढे आम्हाला ते देणारच आहे 25 थाळी अजून. ज्याप्रमाणे महागाई वाढते, गॅसचे पैसे वाढतात, त्यामुळे कुठेतरी 10 रुपयाची थाळी आता महागाई वाढते. महागाईचं कारण असं आहे का कमी जास्त कुठेतरी लेवलला टप्पा होतोच. आणि आता शासनाने याच्याकडे त्यांनी जरूर लक्ष घालावं ही आमची पण अपेक्षा आहे. कारण परवडायचा प्रश्न नाही, कारण आता जे कामकाज आपण हातात घेतलं ते कामकाज पूर्णपणे पार पाडणं ही आमची पण जबाबदारी आहे, सरकारची पण जबाबदारी. सरकारने ते समजून जर घेतलं तर त्यांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. आणि आमची तर एवढीच अपेक्षा आहे का आम्ही जे काम करतो, आम्ही आता त्यांनी दिले का बाबा 10 रुपये यांच्या कस्टमरकडनं घ्यायच्या आणि 40 रुपये मानधन त्यांच्याकडनं मिळतं आहे, तर आम्ही 40 रुपयामध्ये चला करतो आहे काम. पण कधी डाळ वाढते, कधी चण्याचा बाजार वाढतो, कधी भाजीपाला वाढतो, कधी मसाले वाढतात. हा टप्पा कायमस्वरूपी जिथल्या तिथं स्थिर राहत नाही. त्याच्यामुळे त्यांचं काय, त्यांनी त्यांच्या मनाने त्यांनी समजून काही गोष्टी जर केल्या तर आम्हाला पण चांगलंच आहे. काय मजुरांचा पगार असेल, दुकानाचं भाडं असेल, आता ते त्यातून आम्ही भागवतो. चला एक गरिबांची सेवा पण होते आणि त्यातूनच आम्ही त्याचं थोडंसं कामकाज करतो, भागवतो त्याच्यातूनच. पण त्यांनी त्यांचं समजून हे करायला आणि एकानेच नाही का सगळ्यांनी मिळून त्यांनी त्यांचं कार्य त्यांनी पार पाडावं असे आमची सरकार बदललं आहे तरी आता शिवभोजन थाळीचा भाव तोच आहे. येणाऱ्या काळात शिवभोजन थाळीचे भाव योग्य त्या भावाने मिळावी तर तुम्हाला परवडण्यासारखी पाहिजे महागाईमध्ये. आता महागाई परवडण्यासारखी महागाई तर वाढलेलीच आहे, पण आम्हाला पण वाटतंय का त्यांनी अजून काहीतरी आम्हाला वाढवून द्यावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. ही प्रत्येक शिवभोजनवाल्यांची अपेक्षा आहे, एकाचीच नाही, प्रत्येकाची अपेक्षा आहे. सगळेच बोलतात परवडत नाही, पण कामकाज हे चाललं आहे, सुरळीत पार पाडतात. आता जे काम घेतलं ते तर टाकू शकत नाही. आता गोरगरीब त्यांना तर हे करू शकत नाही आपण. त्याच्यामुळे कामकाजचं हे चालूच आहे. त्या पद्धतीने हे करावं. सरकारने जरा त्याच्यावरती निर्णय घेऊन त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण करावीत, बस बाकी काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.